नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरणसाठी जी विद्युत सहाय्यक पदासाठी जी परीक्षा आहे त्या परीक्षेच्या संदर्भामध्ये आपण नवीन परीक्षा पॅटर्ननुसार आपण जी अतिसंभाव्य प्रश्नसंच सुरू केलेला आहे त्या संचा हा चौथा भाग आहे। तर मित्रांनो, या सिरीजमध्ये जी काही प्रश्न आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत। तर मित्रांनो, सुरू करूया सिरीजचा पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। समांतर चालणाऱ्या एका डीसी शंट जनरेटरमधून दुसऱ्या जनरेटरमध्ये भार हस्तांतरित करण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? ऑप्शन ए, प्राइम मूवरचा वेग समायोजित करा। ऑप्शन बी, आर्मेचर सर्किटमध्ये रेझिस्टन्स घाला। ऑप्शन सी, त्याचे फील्ड रिओस्टॅट समायोजित करा। ऑप्शन डी, इक्वलायझेशन कनेक्शन वापरा। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, त्याचे फील्ड रिओस्टॅट समायोजित करा। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी जनरेटरमध्ये आर्मेचर अभिक्रिया निर्मिती केली जाते। ऑप्शन ए, आर्मेचर कंडक्टर। ऑप्शन बी, त्याचा फील्ड पोल कॉईल। ऑप्शन सी, आर्मेचर करंट। ऑप्शन डी, फील्ड पोल कॉईल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, आर्मेचर करंट। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डायरेक्ट करंट डीसी मशीन मधील ब्रशेसवर स्पार्किंग होण्याचे सर्वात जास्त कारण काय आहे? ऑप्शन ए, चुकीची ब्रश स्प्रिंग स्थिती। ऑप्शन बी, ओपन कॉईल इंटरपोल आणि चुकीची ब्रश स्प्रिंग आर्मेचर मध्ये स्थिती। ऑप्शन सी, आर्मेचर मध्ये ओपन कॉईल। ऑप्शन डी, खराब इंटरपोल। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, ओपन कॉईल इंटरपोल आणि चुकीची ब्रश स्प्रिंग आर्मेचर मध्ये स्थिती। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी शंट जनरेटरचा मुख्य तोटा काय आहे? ऑप्शन ए, जनरेटर केलेला व्होल्टेज कमी असतो। ऑप्शन बी, भारासोबत टर्मिनल व्होल्टेज किंचित कमी होतो। ऑप्शन सी, ते महाग असते। ऑप्शन डी, शंट फील्ड सर्किटमध्ये उच्च प्रतिकार असतो। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी, भारासोबत टर्मिनल व्होल्टेज किंचित कमी होतो। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। डीसी मशीनच्या सिरीज फील्ड वाइंडिंग मध्ये ऑप्शन ए, जाड वायरचे अनेक वळणे। ऑप्शन बी, पातळ वायरचे अनेक वळणे। ऑप्शन सी, जाड वायरचे काही वळणे। ऑप्शन डी, पातळ वायरचे काही वळणे। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, जाड वायरचे काही वळणे। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। 250 व्होल्ट टर्मिनल व्होल्टेज असलेल्या डीसी शंट जनरेटर 195 एम्पियर लोड करण्यासाठी देतो। त्याचा आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग रेझिस्टन्स अनुक्रमे 0.02 ओहम आणि 50 ओहम आहे। निर्माण झालेल्या ईएमएफचे मूल्य काय असेल? ऑप्शन ए, 282 व्होल्ट। ऑप्शन बी, 270 व्होल्ट। ऑप्शन सी, 254 व्होल्ट। ऑप्शन डी, 246 व्होल्ट। तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, 254 व्होल्ट। तर मित्रांनो, पाहूया आपण पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे। आर्मेचर कंडक्टर किंवा लीडवरील कॉईलने पसरलेल्या घटकांची संख्या किती असते? ऑप्शन ए, फ्रंट पिच। ऑप्शन बी, कम्युटेटर पिच। ऑप्शन सी, रिझल्ट पिच। ऑप्शन डी,
बॅक पिच? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए फ्रंट पिच. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ज्या कॉइलमध्ये कम्युटेशन केले जाते त्या कॉइलमध्ये स्वयंप्रेरित ईएमएफला म्हणतात. ऑप्शन ए बॅक ईएमएफ, ऑप्शन बी डायनॅमिकली प्रेरित ईएमएफ, ऑप्शन ए रिएक्शन व्होल्टेज, ऑप्शन डी प्रति समांतर मार्गावर ईएमएफ. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी रिएक्शन व्होल्टेज. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. 1200 RPM वर चालविल्या 100 स्लॉट असलेल्या आणि प्रत्येक स्लॉटमध्ये 10 कंडक्टर असलेल्या 10 पोल वेव्ह जखमेच्या जनरेटरवर निर्माण होणारा ईएमएफ मोजा. प्रत्येक पोलचा प्रवाह 0.01 वॅट आहे. ऑप्शन ए 100 व्होल्ट, ऑप्शन बी 1000 व्होल्ट, ऑप्शन सी 1200 व्होल्ट, ऑप्शन डी 600 व्होल्ट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 1000 व्होल्ट. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणता डीसी जनरेटरमध्ये तोटा आहे? ऑप्शन ए तांब्याचा तोटा, ऑप्शन बी लोखंडाचा तोटा, ऑप्शन सी यांत्रिक तोटा, ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरच्या ओपन सर्किट वैशिष्ट्याला त्याची डॅडॅश वैशिष्ट्य असेही म्हणतात. ऑप्शन ए चुंबकीय, ऑप्शन बी अंतर्गत, ऑप्शन सी बाह्य, ऑप्शन डी यापैकी काही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए चुंबकीय. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरमध्ये आर्मेचर अभिक्रिया क्षेत्र आणि आर्मेचर प्रवाह दोन्हीद्वारे निर्माण केले. ऑप्शन ए आर्मेचर प्रवाह, ऑप्शन बी फील्ड करंट, ऑप्शन सी फील्ड आणि आर्मेचर करंट दोन्हीही, ऑप्शन डी फील्ड किंवा आर्मेचर करंट. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फील्ड आणि आर्मेचर करंट दोन्हीही. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. वेव्ह वाउंड आर्मेचर वाइंडिंग असलेल्या 4 पोल जनरेटरमध्ये 51 स्लॉट असतात. प्रत्येक स्लॉटमध्ये 20 कंडक्टर असतात. प्रत्येक पोलचा फ्लक्स 7.0 m वेब असेल असे गृहीत धरल्यास 1500 RPM वर मशीन चालवताना त्यात निर्माण होणारा व्होल्टेज किती असेल? ऑप्शन ए 278.5 व्होल्टेज, ऑप्शन बी 188.5 व्होल्टेज, ऑप्शन सी 168.5 व्होल्टेज, ऑप्शन डी 178.5 व्होल्टेज. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 178.5 व्होल्टेज. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. ब्रशेस आणि कम्युटेटरमध्ये विद्युत प्रवाहासाठी दिलेला प्रतिकार डॅश म्हणतात. ऑप्शन ए ब्रश मटेरियलचा विशिष्ट प्रतिकार, ऑप्शन बी ब्रश संपर्क प्रतिकार, ऑप्शन सी ब्रश घर्षण प्रतिकार, ऑप्शन डी ब्रश प्रतिकार. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी ब्रश संपर्क प्रतिकार. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
यापैकी कोणता डीसी मशीनचा भाग नाही? ऑप्शन ए आर्मेचर, ऑप्शन बी कम्युटेटर, ऑप्शन सी टॅप चेंजर, ऑप्शन डी ब्रश. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी टॅप चेंजर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. एका जनरेटरचे रेटिंग 2 किलोवॅट 200 व्होल्टेज डीसी असते आणि तो भार प्रवाह पुरवू शकतो. ऑप्शन ए 2 एम्पियर, ऑप्शन बी 4 एम्पियर, ऑप्शन सी 10 एम्पियर, ऑप्शन डी 20 एम्पियर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 10 एम्पियर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. स्पार्कलेस कम्युटेशन साध्य करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? ऑप्शन ए भरपाई देणारे वळण, ऑप्शन बी इंटरपोल, ऑप्शन सी भरपाई देणारे वळण आणि तांबे ब्रशेस, ऑप्शन डी तांबे व ब्रशेस. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी इंटरपोल. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. मालिका आणि शंट फील्ड फ्लक्स तयार करताना जो खालील दिशेने कार्य करतो? ऑप्शन ए इंडक्शन मोटर, ऑप्शन बी डीसी जनरेटर, ऑप्शन सी संचयी संयुक्त जनरेटर, ऑप्शन डी डीसी मोटर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी संचयी संयुक्त जनरेटर. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर अभिक्रियेचा परिणाम म्हणजे चुंबकीय तटस्थ अक्षाला कडे हलवणे. ऑप्शन ए जनरेटरच्या रोटेशनची दिशा, ऑप्शन बी समान दिशा, ऑप्शन सी चुंबकीय क्षेत्राची दिशा, ऑप्शन डी विरुद्ध दिशा. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जनरेटरच्या रोटेशनची दिशा. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जेव्हा मोटरचे आर्मेचर चुंबकीय क्षेत्रात फिरते तेव्हा ते बलाच्या चुंबकीय रेषांना छेदते आणि नंतर ऑप्शन ए विद्युतधारा प्रेरित होते, ऑप्शन बी मोटर थांबते, ऑप्शन सी विद्युत धातूत बल प्रेरित करते, ऑप्शन डी विद्युत धातू बलाचा प्रतिकार करते. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी विद्युत धातू बल प्रेरित करते. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. जनरेटरच्या आर्मेचर कोअर मधील लॅमिनेशनची जाडी डॅश आहे. ए 0.45 mm ते 0.50 mm, ऑप्शन बी 0.35 mm ते 0.50 mm, ऑप्शन सी 0.35 mm ते 0.40 mm, ऑप्शन डी 0.25 mm ते 0.40 mm. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 0.35 mm ते 0.50 mm. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे. आर्मेचर अभिक्रिया म्हणजे आर्मेचरने स्थापित केलेल्या चुंबकीय क्षेत्राचा डॅशवर होणारा परिणाम. ऑप्शन ए कम्युटेटर, ऑप्शन बी मेन फील्ड फ्लक्स, ऑप्शन सी इंटरपोल, ऑप्शन डी आर्मेचर कॉईल. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी मेन फील्ड फ्लक्स. तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे.
कम्युटेशन दरम्यान आर्मेचर कॉइलमध्ये शॉर्ट सर्किट होते ते जेव्हा ऑप्शन ए कोणतेही दोन कम्युटेटर योकच्या संपर्कात येतात, ऑप्शन बी कोणतेही दोन कम्युटेटर रोटरच्या संपर्कात येतात, ऑप्शन सी कोणतेही दोन कम्युटेटर ब्रशच्या संपर्कात येतात, ऑप्शन डी कोणतेही दोन कम्युटेटर आर्मेचर कोअरच्या संपर्कात येतात। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कोणतेही दोन कम्युटेटर ब्रशच्या संपर्कात येतात। तर मित्रांनो पाहूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, आर्मेचर कोअर काय प्रदान करतो? ऑप्शन ए चुंबकीय प्रवाह कॅपॅसिटन्स निर्माण करतो, ऑप्शन बी चुंबकीय प्रवाहाचे प्रेरण, ऑप्शन सी चुंबकीय प्रवाहात अनिश्चित निर्माण करतो, ऑप्शन डी चुंबकीय प्रवाहात प्रतिकार निर्माण करतो। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी चुंबकीय प्रवाहात अनिश्चित निर्माण करतो। तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ते सबस्क्राईब करा, कारण नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नोटिफिकेशन मिळून जाईल। आपला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा। धन्यवाद, भेटूया पुढील भागामध्ये।